वास्तूनुसार घरासाठी काही उपयुक्त उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे उपाय घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी व आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. चला तर मग जाणून घेऊया असे 10 उपाय. 1. दररोज गंध, धूप व दीप लावा. घरात दररोज सकाळी व संध्याकाळी गंध, धूप आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व वातावरण पवित्र राहतं. 2. मुख्य दरवाजाजवळ स्वास्तिक, ओम किंवा शुभलाभ लिहा. मुख्य दरवाजाजवळ हळदी कुंकाने शुभचिन्ह, स्वास्तिक, ओम, शुभलाभ दर शुक्रवारी किंवा सणाच्या दिवशी लिहा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. 3. तुटलेली वस्तू घरातून काढून टाका. जसे की घरात तुटलेल्या देवमूर्ती, घड्याळ, भांडी, काच किंवा तुटलेले फर्निचर ठेवू नका. यामुळे अडथळे कमी होतात व घरात आनंदी वातावरण राहते. 4. दररोज गाईला पोळी द्या. सकाळी प्रथम पोळी गाईला द्या. त्यावर गूळ किंवा साखर ठेवा. यामुळे पितृदोष, वास्तुदोष व आर्थिक अडचणी दूर होतात. 5. झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्वेला ठेवा. झोपताना डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला असू द्या. उत्तर दिशा टाळा. यामुळे मानसिक शांतता व झोप चांगली लागते. 6. दर गुरुवारी घरात पिवळ्या फुलांचा वापर करा. घरात पिवळ्या फुलांचा हार देवासमोर अर्पण करा व तुपाचा दिवा लावा. यामुळे गुरुग्रह बलवान होतो, ज्ञान व समृद्धी वाढते. 7. मिठाचा उपाय. एका काचेच्या पेल्यात पाणी व खड्या मिठाचा तुकडा ठेवून बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवा. दर आठवड्याला त्यात बदल करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. 8. तुळस पूजेने वास्तुदोष दूर होतो. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला, तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय जपा. यामुळे घरात शांतता, आरोग्य आणि सकारात्मकता येते. 9. घरात नेहमी गोड वास असावा. चंदन, लवंग, कपूर, धूप यांचा वापर करा. यामुळे नकारात्मकता बाहेर जाते व लक्ष्मी स्थिर राहते. 10. घरात श्रीसूक्त किंवा वास्तुशांती पाठ वाचा. रविवारी किंवा अमावस्येच्या दिवशी स्त्रीसूक्त, वास्तुशांती मंत्र वाचा. यामुळे वास्तुदोष निघतो व देवीची कृपा मिळते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.